नमस्कार सर्वांना. ही आहे सुकलेल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी. त्यासाठी भाजी, डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट घ्यायचा. माझ्याकडे कूट नव्हता बनवलेला, लाईट नव्हती, त्यामुळे मी चटणीच टाकली आणि कढईमध्ये तेल टाकले, जिरे टाकले, लसूण टाकला आणि मिरची ही आबडधोबड केलेलीच पाहिजे, तशीच छान लागते. माझ्याकडे चटणी होती, मी ती टाकली आणि हे तिन्ही एकत्र करून पाण्याला उकळी आल्यावर त्यात चिंचा नक्की टाका, कारण चिंचेने छान लागते. चिंचा पण टाकले मी आणि पाण्याला उकळी आली की मग ते सर्व एकत्र करून त्यात टाकलं आणि छान अशी घोटून घ्यायची. याला हरभऱ्याची घोटलेली भाजी म्हणतात आमच्याकडे. एक नंबर बनते, छान लागते ही भाजी. आणि मग तिला सर्व एकत्र झाले की मस्त शिजून द्यायचं. छान अशी शिजली की मग मस्त दिसते, बघा कशी छान दिसते आणि छान लागते खायला पण. एक नंबर लागते, बाजरीच्या भाकरीसोबत तर एक नंबर लागते. आणि तुमच्याकडे ही भाजी कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ नुसतं बघतात आणि सोडून देतात, पण नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.